नमस्कार. आज थोडंसं कोरोना या विषयावर मोकळेपणाने आपण बोलणार आहोत. कोविड-19 पहिला भर ओसरून गेल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये दुसरी लाट येऊ लागली आहे असं वाटतंय. रुग्णसंख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. सरकार, आरोग्य यंत्रणा सगळेच खडबडून जागे झालेत. रात्रीची संचारबंदी आहे. काही शहरांमध्ये, काही जिल्ह्यामध्ये तर पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आणि सतत प्रशासन एक धमकी देत आहे की लोक नीट नाही वागले तर सर्व राज्यात संचारबंदी लागू करावी लागेल. या दरम्यान अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. मनसेचे नेते यांनी देशपांडे जे आहेत त्यांनी प्रश्न विचारला होता की हा कोरोना अचानक वाढला कसा? टेस्टिंग वाढली, कोरोना वाढला. मग टेस्टिंग कमी का करण्यात आली होती आणि आता का वाढवण्यात आली? नेमकं अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे घडतंय का? विधानसभेच्या अध्यक्षाची निवड सरकारला टाळायची आहे का आणि अधिवेशन टाळायचं आहे का? असे काहीसे प्रश्न देशपांडेंनी विचारलेले आहेत. अर्थात या प्रश्नातही राजकारण आहे असं आपण गृहीत धरूया. पण अमरावतीमध्ये एक प्रकार घडला आहे आणि तो फार महत्त्वाचा आहे. त्याला एक साधारणतः चर्चेतला घटक म्हणून जरी आपण बाजूला ठेवायचं ठरवलं तरी जे घडतं आहे त्याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. अमरावती जिल्हा परिषदेमध्ये साबळे नावाचे एक जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. ते प्रश्न काय आहेत ते पहिल्यांदा समजून घेऊ. कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना एक रॅकेट, एक कोरोना विमा रॅकेट सक्रिय झालेले आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यातल्या काही लोकांनी 2-2, 2.5 लाखाचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कोरोना विमे काढले आहे. त्यामध्ये ICICI बँक असो, HDFC असो, विविध बँका असो. आणि त्या विम्याच्या माध्यमातून जे प्रायव्हेट कोविडचे हॉस्पिटल आहे त्या कोविडच्या हॉस्पिटलमध्ये हे लोक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग मोठा सक्रिय आहे. म्हणजे प्रायव्हेट लॅबमध्ये किंवा सरकारी लॅबमध्ये जाऊन जो कोरोना नसतानाही कोरोना पॉझिटिव्ह दाखवणे आणि कोरोना पॉझिटिव्ह दाखवून 14-15 दिवस क्वारंटाईन होऊन त्या विम्याचा लाभ घेणे, अशा प्रकारचं रॅकेट मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेलं आहे. साबळे असं म्हणतायत की अमरावतीमध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आपले कोरोना निगेटिव्हचे रिपोर्ट पॉझिटिव्ह करून घेतलेले आहेत. म्हणजे कोरोना रुग्ण नसतानाही कोरोना रुग्ण आहे असं दाखवलेलं आहे. तुम्ही म्हणाल यात फायदा काय? उलट नुकसानच आहे. तर यात फायदा असा आहे की 15 ते 20 दिवसांची सुट्टी मिळून जाते एक. आणि दुसरी गोष्ट, वैद्यकीय प्रतिपूर्ती किंवा वैद्यकीय विमा यातून जी रक्कम हॉस्पिटल्सला जाणार आहे त्यातून काही रक्कम परत मिळवता येते. म्हणजे दुहेरी फायदा आहे. एक तर 15-20 दिवस कामाशिवाय घरी बसायला मिळेल आणि दुसरं आर्थिक लाभ देखील होईल. विमा आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती म्हणजे रिएम्बर्समेंट जे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू शकतं, या गोष्टीतून खरंच अशा स्वरूपाची देवघेव होते का हे देखील तपासलं पाहिजे. खाजगी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर गडबड होते आहे हे आपण यापूर्वी देखील अनुभवलं आहे. जर असे कोरोना खोटे रिपोर्ट पॉझिटिव्ह निघत असतील आणि त्यातून मोठा लाभ होणार असेल, हा विमा घोटाळा होणार असेल तर त्याविषयी गांभीर्याने विचार व्हायला हवा. जर विमा घोटाळा असेल तर हजारो लाखो लोक वैद्यकीय विमा उतरवत असतात आणि त्यातून काही रक्कम मिळावी यासाठी हे सगळे प्रकार होत असतील तर नक्कीच गंभीर आहे. म्हणजे घोटाळा या अर्थानं विमा कंपनीची फसवणूक तर आहेच आहे, पण त्याशिवाय ही सरकारी यंत्रणेची देखील मोठी फसवणूक आहे. कारण वाढता आकडा हा राज्याला परवडणारा नाही आहे. सरकार रुग्णांचा आकडा वाढत आहे म्हणून लॉकडाऊन घोषित करण्याच्या तयारीत आहे आणि हा लॉकडाऊन अनेकांचं कंबरडं मोडणार आहे, आर्थिकदृष्ट्या संपवणारा आहे. उद्योग व्यवसाय बंद झाले तर अनेकांची रोजीरोटी बंद करणार आहे. मागच्या दीर्घकालीन लॉकडाऊनमध्ये संपूर्ण भारतानं हे चित्र अनुभवलं आहे, हे दुःख अनुभवलं आहे. आता पुन्हा तेच होणार असेल तर ती स्थिती भयंकर येईल. साबळे जे म्हणतायत त्यात काहीच तथ्य नाही असंही म्हणता येत नाही. याआधी म्हणजे जुलै ऑगस्टच्या महिन्यामध्ये काही विषय मी समजावून सांगितले होते. यात आर्थिक कशा स्वरूपाची लूट होती आहे हेही आपण बघितलेलं आहे. खाजगी हॉस्पिटल कशा स्वरूपामध्ये लूट करतायत हे देखील आपण अनुभवलेलं आहे. त्याचेच काही नमुने मी तुम्हाला आता दाखवणार आहे. विमा कंपनी आणि हॉस्पिटल यांच्यामध्ये काही तडजोड असते का
अशी भीती देखील वाटते आहे आणि ती असते हे स्पष्टपणे समोर येत आहे. आता मी तुम्हाला काही फोटोज दाखवतो आहे ज्यात हॉस्पिटल एकच आहे पण विमा कंपन्या मात्र वेगवेगळ्या आहेत. आता एक बिल तुम्ही बघताय ज्यात विमा कंपनीच्या एका याला त्याच गोष्टीसाठी म्हणजे एका पेशंटला ॲडमिट केलं आहे आणि त्याचा रूम रेंट अमुक आहे, एकाला 1,500 रुपये रूम रेंट लागत असेल तर दुसऱ्याला मात्र 3,000 रुपये रूम रेंट लागतो. इन्शुरन्स कंपनी बदलली की खोलीचा दर बदलला हे तुम्हाला 2 फोटोमधून दिसून येईल. बरं, 3 वेगवेगळ्या कंपन्यांचे तुम्ही बिल बघताय आणि 3 वेगवेगळ्या कंपन्यांना म्हणजे विमा कंपन्यांना वेगवेगळे दर एकाच हॉस्पिटलनं लावलेत हे देखील तुम्हाला या छायाचित्रामध्ये स्पष्टपणे दिसून येईल. बरं, सिटी स्कॅन करण्याची जी टेस्ट असते त्याचे प्रत्येकाचे दर वेगवेगळे आहेत. विमा कंपनीप्रमाणे हा दर बदलत जातो आहे. म्हणजे जर मार्केटिंगचा फंडा वापरला गेला तर सिटी स्कॅनचे दर काय आहेत हे तुम्हाला एका फोटोवरून दिसतं आहे. म्हणजे दुसऱ्या हॉस्पिटलला रेफर केल्यावरती दर काय येतात हे तुमच्या लक्षात येईल. तिसरं, एक विमा कंपनीला त्याच स्कॅनसाठीचे दर काय आहेत, दुसऱ्या विमा कंपनीला काय दर आहेत हे तुम्हाला या फोटोच्या बिलातल्या रकमेवरून दिसून येईल. बरं, हीच टेस्ट जेव्हा आपण बाहेरगावी इतर जिल्ह्यामध्ये करतो तेव्हा त्याचे दर अजून वाढलेले असतात, कमी झालेले असतात आणि औरंगाबादमध्ये मात्र ते वाढलेले असतात. ही अशी स्थिती हॉस्पिटलची असेल, विमा कंपनीप्रमाणे दर बदलत असतील तर हे दर ठरवताना विमा कंपन्यांच्या माणसांची काही आर्थिक देवघेव होती आहे का आणि त्यातून हॉस्पिटल आपलं उखळ पांढरं करून घेत आहेत का हाही प्रश्न शिल्लक राहतो. बरं, एखाद्या खाजगी हॉस्पिटलला रुग्ण ॲडमिट झाला म्हणजे विमा आहे म्हणून किंवा आर्थिक क्षमता आहे म्हणून, तर त्याला ॲडमिट करताना त्याचा अँटीजेन टेस्टचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला असतो. अँटीजेन टेस्टचा पॉझिटिव्ह रिपोर्ट भागत नाही, तेवढ्यावर काम चालत नाही, म्हणून त्या रुग्णाला आणखी एखादी RT-PCR टेस्ट करायला लावली जाते. बरं, ही RT-PCR टेस्ट खाजगी हॉस्पिटलमधून किंवा खाजगी लॅबोरेटरीमधूनच करावी लागते. याचे पैसे, जी रक्कम आहे ती रोखीत द्यावी लागते. म्हणजे समजा तुम्ही टेस्ट करायला ते एक अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलात, हॉस्पिटलला ॲडमिट झालात तर तुम्हाला टेस्ट परत RT-PCR करावी लागते आणि ती खाजगीतून करावी लागते, सरकारी जमत नाही. यासाठीचे दर सरकारनं ठरवून दिलेले असताना सुद्धा खाजगी लॅबोरेटरी अव्वाच्या सव्वा दर उकळतात आणि त्यांच्याकडून रेट व त्याच वाढीव रेटनं तपासणी केली जाते. हे पैसे रोखीत घेतले जातात. हा माझा अनुभव आहे जो मागच्या वेळेला पण मी शेअर केलेला आहे. अशा स्वरूपाच्या मोठ्या प्रमाणावरच्या गडबडी, आर्थिक लूट हॉस्पिटलच्या माध्यमातून चालू असते. म्हणजे अगदीच एखादा पेशंट 4-5 लाख रुपये विमावाला असेल तर त्याच्या विम्याची रक्कम संपलीच पाहिजे याची काळजी हॉस्पिटल्स पुरेपूर घेताना दिसत आहेत. अगदी मागच्या वेळेला तर जिल्हा प्रशासनानं काही हॉस्पिटल्सना रुग्णांचे अतिरिक्त घेतलेले पैसे परत करावेत असा आदेश देखील दिला होता. म्हणजे अतिरिक्त पैसे घेण्यात आले होते. या सगळ्या हॉस्पिटल्सनी म्हणजे लातूरमध्ये तर मारामारी झालेली आहे, हॉस्पिटल फोडलं आहे, डॉक्टरला मारलं आहे, इथपर्यंत ती अवस्था गेलेली आहे. अगदीच बेफामपणे लूट करणारी हॉस्पिटल्स देखील आपण बघितलेली आहेत. कोरोना वॉरियर्स म्हणून यांच्या विरोधात काहीच बोलता येत नाही. बरं, लॉकडाऊनच्या काळात दिले जाणारे पासेस हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. मी तर सप्रमाण सिद्ध करायला तयार आहे की कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या माणसाला कोरोना सिम्पटम्स नाहीत म्हणून सरळ सरळ मेडिकल सर्टिफिकेट मिळतं आणि तो त्या सर्टिफिकेटच्या आधारावर प्रवास करतो. दुसऱ्या कुणाचं उदाहरण नाही, हे मी माझं उदाहरण सांगतोय. पैसे दिले की सर्टिफिकेट मिळतं. म्हणजे मी एक दिवस मुंबई ते औरंगाबाद असा पास काढतो, मुंबईत मी असतो आणि मुंबईत असतानाच परत एकदा औरंगाबाद ते मुंबई असा पास मिळावा म्हणून अर्ज करतो मध्यस्थामार्फत आणि तो अर्ज मंजूर होतो. फिजिकली मी जाण्याची गरज नाही, मी ऑनलाईन करतोय, मेडिकल सर्टिफिकेट बोगस लावतोय आणि माझा पास मंजूर होतोय. अशी अनेकांची उदाहरणं आहेत. एकूणच काय तर ही अर्थव्यवस्था इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करते आहे की प्रशासनातल्या अनेक दिग्गजांना यातून मिळणारे पैसे हवे आहेत. अगदीच साध्या आणि सरळ भाषेत सांगायचं झालं तर लॉकडाऊन लावल्याबरोबर दारूची दुकानं आणि बिअर बार बंद होतात. लिकर इंडस्ट्री करोडोमध्ये खेळत असते.
दारूच्या दुकानांना आणि बिअर बारमधून होणारी कमाई ही प्रचंड असते. याचा अधिकार जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आहे. उघडायचं की नाही उघडायचं याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतात आणि लिकर असोसिएशन जिल्हाधिकाऱ्यांना भेटली की काही दिवसात दारूची दुकानं उघडली जातात. या भेटण्यामागं काही अर्थकारण आहे का हे देखील तपासलं पाहिजे. आणि जर यात अर्थकारण असेल तर अशा स्वरूपाची लॉकडाऊन लावणं किंवा उठवणं हे करोडो रुपयांची उलाढाल करणार आहे हे स्पष्ट होत आहे. म्हणूनच संदीप देशपांडेंनी विचारलेला प्रश्न खूप गंभीर वाटतो. लॉकडाऊन लावल्याबरोबर अनेकांचं आर्थिक हित जोपासलं जातं, फायदा होतो, जनता जाय भाड में अशी अवस्था असते आणि प्रत्येकाचं उखळ पांढरं होतं अशी ही स्थिती असते. लॉकडाऊन लावल्यामुळं अनेकांची अनेक गोष्टी साध्य होणार आहेत का? अधिवेशन लांबण्याची प्रक्रिया साध्य होणार आहे का? सरकारवर काही संकट असेल तर ते वाचणार आहे का? विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यासाठी जी काही जुळवाजुळव करायची आहे ती साध्य होणार आहे का? संपूर्ण राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना अनिर्बंध अधिकार मिळणं साध्य होणार आहे का? पोटासाठी बाहेर पडणाऱ्या माणसांच्या ढुंगणावर काठीचे रट्टे जेव्हा बसतात तेव्हा पोटासोबत त्याची पाठ देखील सुजून गेलेली असते, ती देखील वेदनेनं विव्हळत असते. हे होणार आहे का? हे करण्यात कुणाला रस आहे का? कारण कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली होती, ती टेस्ट कमी केल्यामुळं आणि टेस्ट वाढवल्यामुळं ती वाढली असा जर दावा असेल तर मधल्या काळात टेस्ट कमी का केल्या हाही प्रश्न विचारण्यासारखा आहे. जर त्याच काळामध्ये टेस्ट चालू ठेवल्या असत्या आणि रुग्ण आटोक्यात आणले असते तर आजची ही भयंकर स्थिती जी दाखवताय ती दिसली नसती. अजून मधूनच काहीतरी हा नवा स्ट्रेन खतरनाक आहे, ही नवी गोष्ट खतरनाक आहे अशा स्वरूपात बोललं जातं. कोरोनाचं अस्तित्व आम्ही नाकारत नाही आहोत. कोरोनाचं असणं हे गंभीर आहे याची जाणीव आम्हालाही आहे. ते जितकं गंभीर आजार म्हणून आहे ना तितकंच गंभीर त्या आजाराचं उदात्तीकरण आहे असं देखील वाटायला लागलं आहे. अमरावतीत विमा घोटाळा उघड झालाय. औरंगाबादेत बिलांचा घोटाळा उघड झालाय. औरंगाबादेत पासचा घोटाळा उघड झालाय. असं जर घडणार असेल तर भविष्य काळामध्ये पुन्हा पुन्हा लॉकडाऊन ही प्रशासनासाठी आणि काही विशिष्ट माफियांसाठी लाभदायक गोष्ट ठरेल. म्हणूनच कदाचित राज्याची वाटचाल लॉकडाऊन कुठं चालली आहे का यातच राज्याचं, सरकारचं आणि राजकीय पक्षांचं हित आहे का असे अनेक प्रश्न आहेत. संदीप देशपांडे यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत. साबळे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचं स्पष्टीकरण झालं पाहिजे आणि सामान्य माणसांनी काय करायचं, कसं जगायचं या प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे. नमस्कार.